कार्य, त्यांची कला आणि त्यांच्या आठवणी पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणेचा दीप बनून राहतात. रंगभूमीवर आपल्या कलेचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ रंगकर्मी नटवर्य भालचंद्र पेंढारकर यांच्या समृद्ध कला प्रवासाला उजाळा देणारा विशेष माहितीपट इतिहास साच लेत आहे. या विशेष माहितीपटाचे स्क्रीनिंग नुकतेच MIT विद्यापीठात संपन्न झाले. भारतीय संस्कृती, कला आणि मूल्य परंपरेच्या जतनासाठी सदैव प्रयत्नशील असलेले विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सर, त्यांच्या पत्नी उषा काकू कराड, याचबरोबर भालचंद्र पेंढारकर यांचे सुपुत्र ज्ञानेश पेंढारकर, त्यांच्या पत्नी नीलाक्षी पेंढारकर, कन्या गिरिजा काटकरे यांच्यासह पेंढारकर कुटुंबियांची विशेष उपस्थिती या सोहळ्याला एक भावनिक आणि कौटुंबिक स्पर्श देणारी ठरली. या माहितीपटाची संकल्पना, निर्मिती आणि दिग्दर्शन विश्वशांती दर्शन या चॅनलचे प्रमुख डॉक्टर मुकेश शर्मा यांनी केले. यावेळी डॉक्टर मुकेश शर्मा म्हणाले, We are lucky that Bhatri Pendharkar ji ka most of the material was saved by him. Thanks to Ganesh ji and Mirza ji, we could get that material and then we could use that in the film. ऐसा करके we can start. पडद्यावर उमटणारे भालचंद्र पेंढारकर यांच्या जीवनातील प्रसंग, त्यांच्या रंगभूमीवरील प्रवासाच्या आठवणी आणि त्यांच्या कलेच्या विविध पैलूंचे दर्शन प्रत्येक दृश्यासोबत जणू एक काळ पुन्हा वर्तमानात येत होता. या पॉड्युमेंटरीच्या स्क्रीनिंग नंतर उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉक्टर संजय उपाध्ये यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. विवाह सूक्तामध्ये उच्चारांचं महत्त्व सांगितलेलं आहे. मंत्रमुग्धता ही जी कल्पना आहे ती केवळ सुरांवरती नसून उच्चारांवरती पण आहे. त्यामुळे आई तुझी आठवणी येते म्हणजे जरी तुम्ही त्या वयामध्ये नाटक आलं तेव्हा तुमचं वय काय, माझं वय काय होतं हा विचार न करता ते जे फिलिंग आहे आईच्या आठवणीचं, मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी घरामध्ये आई या शब्दाविषयीचं महत्त्व वाढण्याची प्रक्रिया त्या केवळ एका गाण्यामुळे झाली असं वाटायला लागते. आणि आता जर लक्षात येते की डॉक्टर विश्वनाथ कराडांनी विश्वशांती दर्शन चॅनल सुरू करताना चर्चा करताना असं डोक्यात होतं की कुठल्याही प्रकारची ब्रेकिंग न्यूज द्यायची नाही. तर जे काही करू ते जॉईनिंग न्यूज असलं पाहिजे, माणसं गोळा करत गेलं पाहिजे. तर ते जोडण्याचं काम सरांच्या मनातलं आहे आणि ते काम अत्यंत उत्तम पद्धतीनं मुकेश शर्मा किंवा ही सगळीच टीम कॅमेरामॅनची करत आहे. त्यामुळे त्यांचे मनपूर्वक आभार आणि खूप मजा आली ते गाणं ऐकत असताना. गिरीश दाते आपल्या मनोगतात म्हणाले, भालचंद्र पेंढारकर हे माझ्यासाठी खूप आपुलकीचं असं व्यक्तिमत्व होतं. कारण फार लहानपणापासून मला त्यांचा सहवास लाभलेला होता, पण आय वॉज टू स्मॉल. आणि त्यांच्या डिसिप्लिनबद्दल तर मी लहानपणापासून ऐकलं. आणि मी पण ललित कला वर्षीची अनेक नाटकं अगदी मंगळमालापासून पंडितराज जगन्नाथ, शाबास बिरबल, सगळे सुवर्ण तुला वगैरे बरीच बघितली. पण आत्ता पुण्यामध्ये जर रात्री 9:30चा शो असेल तर तो 9:50च्या आधी सुरू होत नाही. इट इज अ गिवन. म्हणजे लोक 9:50चा शो असं धरूनच चालतात. पण आम्हाला कधी आठवत नाही की त्या ललित कला वर्षीची नाटकं कधी उशिरा सुरू होती. तर खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या याच्यामुळे. थँक्यू सो मच. उपस्थित कुटुंबियांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. आज ह्या सगळ्यांना एक नवीन पद्धतीची ही डॉक्युमेंटरी किंवा पॉड्युमेंटरी ज्याला ते म्हणतात ती लोकांसमोर येते. खरंच खूप आभार. खूप छान वाटलं ही डॉक्युमेंटरी बघताना. आणि त्यांची ही क्रिएटिव्हिटी अतिशय ग्रेट क्रिएटिव्हिटी आहे. वेगळ्याच पद्धतीने त्यांनी ही डॉक्युमेंटरी लोकांच्या समोर सादर केली. आणि तुमचेही खरंच खूप मनपूर्वक आभार. तुमचं कार्य, तुमचं काम तर खूप मोठं आहेच, पण तुम्ही ह्याच्या माध्यमातून सुद्धा त्यांना एक छान प्लॅटफॉर्म दिलाय, त्यांना प्रोत्साहन देत आहे. आणि पुढच्या पिढीसाठी हे जे काही आता तयार होत आहे हे खरोखरच खूप कौतुकास्पद आहे. त्याच्यासाठी खरोखर मनापासून आम्ही पेंढारकरांच्या वतीने, रसिकांच्या वतीने मी तुमचे आभार मानतो. ही हॅड चाइल्ड लाईक क्युरिओसिटी. खूप कुतूहल होता त्यांना बऱ्याच गोष्टींबद्दल. म्हणजे त्यांच्याबरोबर बसून मला अप आणि डाऊन म्हणजे काय ह्याचं थोडं सुटलं. कारण त्यांनी थोडा वेळ घेतला, एक्सप्लेन केलं सगळं. आणि अर्थात ते डोक्यात घर करून राहिलं.
बट द फेवरेट मेमरी इज हिज डिसिप्लिन. मितभाषी होते ते, पण इतके डिसिप्लिन होते की अजूनही काही त्यांनी सांगितलं त्यांच्याकडे बघून अनुकरण जे करायचं डिसिप्लिनच्या बाबतीत, दॅट वॉज अनुभव. यावेळी उपस्थित कलाकारांचे मान्यवरांचे विशेष सन्मान करण्यात आले. या अविस्मरणीय सोहळ्याचा शेवट झाला ज्ञानेश पेंढारकर आणि नीलाक्षी पेंढारकर यांच्या सुरेल भावांजली. शंकर शंकर जय शिव शंकर, लहरी लहरी त्या निनादती, लहरी लहरी त्या निनादती, जय गंगे भागीरथी. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे केशवा. काबाना घे, काबाना घे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. ही पॉड्युमेंट्री एक माहितीपट, एक आठवण आणि एका महान कलावंताला दिलेली आदरांजली.